सो हॅलो गाईज, गुड मॉर्निंग अँड वेलकम टू माय न्यू ब्लॉग. सो गाईज, खूप दिवसांनी आज ब्लॉग स्टार्ट केला आहे. तो चलिए शुरू करते हैं. असा काही व्ह्यू आहे सकाळचा. इकडं क्या सीन है, वाह क्या सीन है. आणि इकडं आपला घोडा उभा आहे, इथं टप दिसतो त्याचा. ओके, तर इथून पुढं मी प्रयत्न करीन डेली ब्लॉग टाकण्यासाठी. तुम्ही खूप सारं प्रेम द्या, खूप सपोर्ट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि इथून पुढं व्हिडिओ नक्की बघा. तर मित्रांनो, सध्या मी निघालेलो आहे अंबाजोगाईला आणि अंबाजोगाईला काही काम नाही आहे, पण त्याला भेटून पण 2-4 काम आहेत, ते निपटून वापस येणार आहोत. तर बघत राहा मी कुठे कुठे जातो आणि काय काय करतो. ओके, तर स्टे ट्यून गाईज. तर मित्रांनो, आपलं घरचं सगळं काम झालेलं आहे. आता आपण निघालो अंबाजोगाईला. तर आपली इथं बॅग आहे आणि आपले कपडे इथं. सो चला निघूयात आता. पूर्ण रेडी झालेलो आहे, सगळं फुल फॉर्म मध्ये रेडी झालेलं आहे. आता आपण निघतो अंबाजोगाईला. तर राहिली घोड्याची चावी आपल्या आणि राहिला आपला हत्यार. दादाला गाडी काढा. तर आपला घोडा तिकडे पार्क केलेला आहे नेऊन. तर आता मी निघालेलो आहे डिस्कवरवर आणि इथं बघू शकता आपलं सीट लिकेज आहे जरा, त्याच्यामध्ये पाणी गेलेलं आहे, त्याच्यामुळे थोडंसं मेन कापड लावलेलं आहे. तर चला गाईज आता निघू. आणि आपण गाडीवर निघालेलो होतो अंबाजोगाईला, बघू शकता. तर आता आपल्याला विलेजकडं. तर तुम्हाला म्हणलं होतं त्याच्याकडे आपल्याला जायचं, नंतर त्याला भेटू. ओके, तर स्टेटस नाही आता आपण गाडी चालवतो आहोत. तर त्या मित्राकडे आलेला आहोत. हाच त्यो. नमस्कार सर. काय म्हणताय? तर हे तुम्ही माल भरलाय ते कितीचा असेल आता? 3-3.5 लाखाचा. आयु. अबे साले, तभी मेरा माफ करना, गुस्से में इधर उधर निकल जाता हूँ. सर येऊ का मग? मित्रांनो, इथं बसून दिल्याला बोर केलेला आहे. हा इथं खुश व्हायला कारण त्याचा गल्ला भरलेला आहे. आणि इथं बघू शकता मेसेज रिपीट करा. फोन पे वर 5,750 रुपये मिळाले. अयो. आणि इकडे बघा, ही आणखीन मोजायलाच आहे, त्याच्यामुळे हा कसं आहे आणि मला इथं बसून जात नाही. अब हम जाएंगे जाएंगे सेटर नीचे करके जाएंगे अब. तर मित्रांनो, आता गण्याकडे जाऊन येऊ एकदा. तुम्हाला माहित कोण आहे? ओके, तर थोडं गण्याचं इंट्रोडक्शन दे भाऊ. हो, गणेश म्हणजे आमचा पोरींचा लाडका. आणि आणखी सांगायचं झालं तर त्या इतका बालिश आमच्या मित्रांमध्ये रोहित एकटाच आहे. पुन्हा इंतजारची घडी समाप्त झालेली आहे आणि आम्ही निघालो होतो आता कॉलेजला. तर ह्यो दिने आहे आणि ह्यो असा रील स्क्रोल करत बसलेला आहे. तर स्टे ट्यून गाईज, बघत राहा पुढे पुढे ब्लॉग आणि नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला ब्लॉग कसा वाटला. ओके, तर मित्रांनो, आपल्या समोर आलेले आहेत, बघू शकता तुम्ही, होंडा शोरूमचे मालक. नमस्कार सर. कुठं गणेश भैया चला येऊ. काय चालू? चला चला कॉलेजवरून. काय विचार मांडायचे काम करायला मी पैसे कमवलो सर. नाही ना, तसं नाही काय. गाईस, मालक तिकडे गाड्या उतरायला कामगार लावलेले आहेत, बघू शकता. शोरूमच्या 2 व्हीलर गाड्या खाली उतरायल्या आहेत कंटेनर मधून. तर सर, एक गाडी तुम्हाला कितीला पडते? तुम्ही आम्हाला कितीला विकता हो सांगा बरं. काय सांगावं आता? 1-1.5 लाखला बसते आणि तुम्हाला 1 लाख लागला. माझ्या माग बिझनेसमॅन, इकडे बिझनेसमॅन. काय करा, आम्हाला मारायचं काय नाही. ओ भाई, मारो मुझे, मारो मारो मुझे, मारो मारो. नहीं, ये मजाक हो रहा है. एक सेकंड यार, मजाक हो. तर मित्रांनो, होंडा शोरूमच्या मालकांना अलविदा कहण्याची बारी आली. सो गाईज, आता कॉलेजमध्ये जाऊन आलेलो होतो आम्ही आणि आता जायला खाली जरा काही काम आहे. तर चला आता
आणि भूक लागली काहीतरी खाऊ. आता काय तर मित्रांनो आम्ही आलेलो होतो अंबाजोगाईच्या ड्रीम सिटीमध्ये. तर ही आहे ड्रीम सिटी अंबाजोगाईची आणि सध्या तिकडे जाऊन आपण फोटोशूट केलेला आहे. ओके, तर ही अशी आहे ड्रीम सिटी काही. तिकडे बघू शकता वरती एक काय बिल्डिंग आहे. ओके, तर गाईज फोटोशूट झालेला आहे आणि आता निघालेलो होतो आपण घराकडे. तर दिनेश भाऊ काय म्हणणं आहे याच्याविषयी? रोहित भैयासोबत आजचा दिवस. ओके, तब पढ़ाई लिखाई में ध्यान लगाओ, IAS बनो और देश को चला आता घरी जाऊ. स्टे ट्यून गाईज, ब्लॉग बघत राहा. आणि आपल्या घोड्याला आता शेतात घेऊन जायचं घरी गेल्यानंतर. ओके, तर स्टे ट्यून, बाय बाय. मित्रांनो आता सध्या इमर्जन्सी झालेली आहे आणि इमर्जन्सीसाठी दिन वगैरे घेतलेली. ओके, तर चला आता जाऊ इमर्जन्सीसाठी. ते इमर्जन्सी काय आहे तुम्हाला नक्कीच कळेल. रुको जरा सबर करो, बोला धक्का बुक्की नहीं कर. आता सध्या इमर्जन्सी असल्यामुळे आम्हाला ब्लॉग बंद करण्यात येत आहे. ओके, A few moments later. तर मित्रांनो मी आलेलो आहे घरी. दिनेशला सोडलं अंबाजोगाईमध्ये, त्याला काम होतं काहीतरी म्हणून मी लवकर आलेलो आहे घरी. आता आपल्याला आपला घोडा घेऊन जायचं शेतामध्ये. तर 855ला घेऊन जाऊ. 575 सध्या इथं नाही आहे. ओके, तर 855ला मागे काय जोडायचं, रोटावेटर किंवा मोगडा जोडण्याचा आहे. तर तो घेऊन आपल्याला जायचं सरळ शेतामध्ये. ओके, तर स्टे ट्यून गाईज, बाय बाय, टेक केअर. ओके गाईज, तर आता फुल फॉर्ममध्ये रेडी झालेला. आता निघूयात. सो गाईज पिना घेतलेल्या आहेत. रोटा सोडलेला आहे फायनली. आता आपण जाणार आहोत पुढं. तर मित्रांनो आपण आलेलो होतो एक मोगडा जोडण्यासाठी ट्रॅक्टरला. तर प्रॉब्लेम हा झालेला आहे की इथं आहेत इटा. तर एक जणाला आपण दिलेला होता, तर त्याने इथं आणून सोडलेला आहे आणि इथं विटा बनायला चालू आहे. ओके, तर हा मोगडा इथं सोडलेला आहे आणि ह्या विटामुळे आपल्याला जोडता येणार नाही येतो. तर बघूयात आता कसं जोडता येईल. थांबा. मोगडा जोडून आणलेला आहे फायनली. आता आपल्याला
शेतामध्ये बघायचं कसं करतंय. सो गाईज तर आता ट्रॅक्टर सुरू केलेला आहे. तुम्ही बघू शकता असं रान होलेलं आहे आणि मग बघा आणि आता सनसेटचा टाईम झालेला आहे बघू शकता. ओके, काय भारी व्ह्यू आहे गाईज, एन्जॉय धिस व्ह्यू. आणि आता आपलं डिझेल संपलेलं आहे, मग ट्रॅक्टर बंद पडण्या अगोदर थांबवलेलं आहे आणि आता तिकडे बघा ते जायलेलं आहे तर डिझेल आणण्यासाठी. ओके, पैसा ही पैसा होगा. सो गाईज आपला 855 घोडा उभा केलेला आहे जरा, कारण की याच्यामधलं तेल संपलेलं म्हणजे संपत आलेलं आहे आणि तिकडे गेलेलं आहे तेल आणायला पेट्रोल पंपाकडं. आणि काही सनसेटचा व्ह्यू असा आहे आता. ओके, आणि आपला घोडा जरा थांबलेला आहे रेस्ट करण्यासाठी. आणि या रान असं होतं काही. 2,000 years later. सो गाईज शेतातलं काम झालेलं आहे, आपलं ट्रॅक्टर बाहेर काढलेलं आहे शेताच्या आणि इथं कॅन्ट बांधलेलं आहे आपलं डिझेलचं. तर आता सुनसान झालेलं आहे सगळं. आता आपलं घोडा स्टार्ट करू आणि जाऊ घरी. गाईज बसलेला आहे. तो नहीं होता है. $2,000 years later.